अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। अखेर चंदगडच्या शिमगोत्सवाच्या सोन प्रकाराचा धोरणामध्ये समावेश। कोकणाप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आजरा तालुक्यामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। होळी सणाच्या निमित्ताने विविध लोककला प्रकार परंपरेने संस्कृतीचा भाग म्हणून सादर केले जातात। या लोककलेचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीने दखल घेऊन धोरण समिती 2024 मध्ये चंदगड तालुक्यातील शिमगोत्सव व सोंग कला प्रकार, नमन, खेळे, रोबोट यासारख्या अनेक कला प्रकाराचं संवर्धन झालं पाहिजे असे सांस्कृतिक धोरण समितीने शिफारस केली। याचा फायदा चंदगड आणि आजरा तालुक्यातील सोंग लोककला आणि लोककलावंतांना होणार आहे। चंदगड तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक आणि पश्चिमेला कोकण अशा दोन संस्कृती लाभल्या आहेत। त्यामुळे येथील लोककला आणि संस्कृती वेगळी असलेली पाहायला दिसून येते। चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील चंदगड, कोकरे, उमगाव, जांभरे, हेरे, पाटणे, नांदवडे, काजिर्णे, कानूर, गवसे, बुद्रा, भोगोली, सडेगुडवळे या भागात मोठ्या प्रमाणात होळी सणानिमित्त शिमगोत्सव, सोंग लोककला प्रकार, नमन, खेळे, रोबोट यासारख्या कला सादर केल्या जातात। हा शिमगोत्सव काही भागात 7 दिवस, 15 दिवस तर 1 दिवसीय परंपरेने शिमगोत्सव साजरा केला जातो। या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककला प्रकार सादर केल्या जातात। नमन, खेळे, रोबोट आणि सोंग या लोककला प्रकाराचे विशिष्ट आकर्षण असतं। बदलत्या काळानुसार ही लोककला टिकली पाहिजे, या कला प्रकाराचं संवर्धन जतन व्हावं या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीने धोरणात मांडली आहे। चंदगडी लोकप्रकार जपणारे कलावंत आणि सांस्कृतिक मंडळे यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। चंदगड आणि आजरा तालुक्यातील लोककला, सोंग लोककला संवर्धनासाठी शासनाच्या वतीने नवीन धोरणामध्ये याचा समावेश करण्यात आला असून शिमगोत्सव, सोंग व लोककलांचा संवर्धन जतनासाठी विशेष तरतूद करण्यात यावी अशी शिफारस धोरण समितीने केली। त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील लोककला आणि कलावंतांना ही आनंदाची बाब आहे। चंदगडच्या शिमगोत्सवाचा सोंग कला प्रकारचा धोरणामध्ये समावेश। डॉक्टर दौलतराव कांबळे, लोककलेचे अभ्यासक व सांस्कृतिक धोरण लोककला उपसमिती सदस्य। चंदगड तालुक्यातील सोंगे लोककला प्रकारात महाराष्ट्र राज्यातील नवीन सांस्कृतिक धोरणामध्ये समावेश केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण लोककला उपसमितीचे सदस्य डॉक्टर दौलतराव कांबळे यांनी दिली। दौलतराव कांबळे हे कोकरे तालुका चंदगडतील सुपुत्र आहेत। त्यांनी येथील लोककला पाहिली असून ते लोककलेचे अभ्यासक आहेत। या लोककलेचा समावेश धोरणामध्ये व्हावा असा धोरण समितीला आग्रह केला आणि येथील वेगळी लोककला, संस्कृती, परंपरा त्यांनी समितीसमोर मांडल्यामुळे नवीन सांस्कृतिक धोरणामध्ये चंदगडमधील शिमगोत्सव, सोंग लोककला प्रकारात समावेश केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।